नमस्ते. दिव्यांग TV मराठीमध्ये आपले स्वागत. आज आपण दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी या संदर्भात माहिती पाहणार आहोत. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी जो शासनाकडून 5% निधी दिला जातो त्या संदर्भात काही तक्रार असल्यास कुठे कुठे आपण न्याय मागू शकतो या संदर्भात आज आपण पाहणार आहोत. ग्रामपंचायत स्तरावरती प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना तक्रार निवारण अधिकारी म्हणून शासनाकडून घोषित करण्यात आले आहे. दिव्यांगांच्या 5% निधी संदर्भात तक्रारीचे निवारण करण्यासंबंधित अर्ज प्राप्त झाल्याच्या 30 दिवसाच्या आत कारवाई करणे बंधनकारक असते. म्हणजेच ग्रामसेवकाकडे 5% निधी संदर्भात कोणतीही तक्रार दाखल झाल्यावर 30 दिवसात ग्रामसेवकाने कारवाई करणे बंधनकारक आहे. ग्रामसेवकाने केलेल्या कारवाईने तक्रारकर्त्याचे समाधान न झाल्यास अर्ज मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत पंचायत समिती स्तरावरील गट विकास अधिकारी अपील अर्ज दाखल करू शकतात. दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी पंचायत समिती, तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांना दिव्यांगांच्या 5% निधी संबंधी तक्रारीचे निवारण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीवर त्यांनी 30 दिवसात आवश्यक ती कारवाई करायची असते. केलेल्या कार्यवाहीने तक्रारकर्त्याचे समाधान न झाल्यास संबंधिताकडून आदेश मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीकडे अपील अर्ज दाखल करू शकतील. दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी पंचायत समिती, तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांना दिव्यांगत्वाच्या 5% निधी संबंधित तक्रार निवारण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तालुकास्तरीय अधिकाऱ्याकडे दाखल झालेल्या तक्रारीवर त्यांनी 30 दिवसात आवश्यक ती कार्यवाही करायची असते. केलेल्या कार्यवाहीने तक्रारकर्त्याचे समाधान न झाल्यास संबंधिताकडून आदेश मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत जिल्हा स्तरावर स्थापन केलेल्या तक्रार निवारण समितीकडे अपील अर्ज दाखल करू शकतील. दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. समाजातील दिव्यांग व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राज्य आणि केंद्र शासन वेळोवेळी शासन निर्णय, परिपत्रके काढून संबंधित विभागांना मार्गदर्शक सूचना देत असते. शासन आपले कर्तव्य पार पाडत असताना समाज दिव्यांग व्यक्तींबाबत किती जागरूक आणि संवेदनशील आहे हे देखील महत्त्वाचे असते. व्हिडिओ निर्मिती संकल्पना श्री महादेव शिंदे पाटील, संपादक दिव्यांग TV मराठी, निर्मिती सौ अनिता वांजळे जावळकर, पुणे मनपा. धन्यवाद.